नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, नगर परिषद भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. सर्वांना 16 गुण देण्यात आलेले आहे. ॲन्सर कीमध्ये पुन्हा बदल करण्यात आलेला आहे. या अगोदर आपण पाहिलं होतं की सुधारित उत्तरतालिकासुद्धा आली होती आणि आता त्यामध्ये पुन्हा नव्याने बदल केल्या जात आहे. काही प्रश्नांचे पर्याय बदललेले आहेत, तर काही प्रश्न रद्द करून उमेदवारांना संपूर्ण गुण दिलेले आहेत. यामुळे उमेदवारांच्या मार्कांमध्ये किंवा त्यांच्या गुणांमध्ये नक्कीच वाढ होणार आहे आणि त्यांचे मार्क वाढल्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला कट ऑफवर सुद्धा दिसू शकतो. तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नगर परिषद प्रशासन संचालनालय. तर 4 मार्च 2024 म्हणजे आजच हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. यामध्ये पहा, नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा संवर्गातील विविध पदे नामनिर्देशनाने सरळ सेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क 2023 राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर 25, 26, 27, 28 ऑक्टोबर तसेच 9, 22 आणि 24 नोव्हेंबर रोजी 3 सत्रांमध्ये घेण्यात आलेली होती. म्हणजे पहा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आपली परीक्षा झालेली आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत निकाल लावून त्यानंतर अंतिम निवड यादी लावून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा केलेले आहे आणि नगर परिषदेची भरती अजून रखडलेलीच आहे. तर पहा, यामध्ये राज्य संवर्गणी आहे, वरती माहितीच दिलेली आहे. तुम्हाला सर्व माहिती आहे की फर्स्ट आन्सर की कधी लागली होती, सेकंड कधी लागलेली आहे. आता सरळ येऊ आपण मुद्द्यावर. तर पहा, अगोदर जे आक्षेप होते त्यांचं निवारण केलेलं आहे. त्यानंतर 12-14 फेब्रुवारी रोजी पुन्हा डबल इथे पहा, पुनश्च आक्षेप घेण्यासाठी म्हणजे सेकंड आन्सर की जी होती त्यावर सुद्धा आक्षेप घेण्यासाठी आपल्याला लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली होती 12 आणि 14 फेब्रुवारी या कालावधीमध्ये. त्यानंतर पहा, 24 फेब्रुवारी रोजी महत्त्वाचे डेट्स आपण घेतोय फक्त. 24 फेब्रुवारी रोजी उपलब्ध करून देण्यात आली होती सुधारित उत्तरतालिका म्हणजे तिसरी आन्सर की तुम्हाला 24 फेब्रुवारी रोजी सुधारित उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर आक्षेपांपैकी 17 प्रश्नांवरील आक्षेप TCS ION कंपनीकडून वैध ठरवण्यात आलेले असून वैध ठरवलेल्या आक्षेपातील 15 प्रश्नांना पूर्ण गुण देण्यात आले आणि 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित उत्तरतालिका म्हणजे पहा, पुन्हा सुधारित उत्तरतालिका आणली. 17 प्रश्न त्या ठिकाणी बदलले, 15 प्रश्न डायरेक्ट रद्द केले. प्रश्न कसे काढले होते त्यांचं त्यांना माहीत. तर 2 प्रश्नांचे पर्याय बदलले आणि 15 प्रश्नांमध्ये चूक आढळल्या कारणाने रद्द करण्यात आले. 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित उत्तरतालिकेतील 2 उत्तरांचा पर्याय पुनश्च बदललेला आहे. म्हणजे आता डबल 2 उत्तरांचा पर्याय जो आहे तो बदललेला आहे. त्याबाबतचे विवरण 27 फेब्रुवारीच्या रोजी संचालनालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले होते. म्हणजे पहा, सतत वारंवार आपल्याला बदल या ठिकाणी दिसतो. प्रश्न रद्द झालेले दिसतात आणि रद्द झालेल्या प्रश्नांची संख्यासुद्धा जास्त आहे. सध्या काय झालेलं आहे पहा, म्हणजे आजचं जे परिपत्रक आहे त्याचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तिसऱ्या उत्तरतालिकेवर ईमेलद्वारे अनेक उमेदवारांनी सामायिकरित्या 18 प्रश्नांवर आक्षेप हरकती नोंदवलेल्या आहेत. तर पहा, 3-3 आन्सर क्या लावून सुद्धा त्यांचे प्रश्न जे आहे ते बरोबर केलेले नाही किंवा पर्याय जे आहेत ते बरोबर केलेले नाही. म्हणजे नेमकं केलं काय हे समजायला मार्ग नाही. तर पहा, त्यानंतरही काही उमेदवारांनी मेल केलेले आहेत कारण की प्रश्नांमध्ये अजूनही चूक होती. 3 आन्सर क्या लावल्या तरीसुद्धा. तर सामायिक उमेदवारांनी 18 प्रश्नांवर आक्षेप हरकती नोंदवलेल्या आहेत. चुकीच्या उत्तरामुळे उमेदवारांचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून आक्षेप पुनश्च तपासून देण्याबाबत TCS ION कंपनीला कळवण्यात आलेले होते. सदर आक्षेप व हरकती TCS कंपनीच्या समितीमार्फत 12 आक्षेप स्वीकृत करण्यात येऊन 8 प्रश्नांना पूर्ण गुण देण्यात आलेले आहेत आणि 4 प्रश्नांचे पर्याय बदललेले आहेत. म्हणजे पहा, 8 प्रश्न पूर्ण रद्द केले आणि 4 प्रश्नांचा पर्याय जो आहे तो बदललेला आहे. म्हणजे सुधारित उत्तरतालिकेमध्येही या ठिकाणी अजून चूक आढळली. त्यापैकी 8 प्रश्न जे आहेत ते रद्द केले आणि 4 प्रश्नांचे पर्याय म्हणजे उत्तरे जी होती ती बदलण्यात आलेली आहे. तर हा नंबर खूप मोठा आहे मित्रो, कारण की आरोग्य विभागात आपण पाहिलं 2 आणि 4 मार्कांनी उमेदवारांचे रिझल्ट गेलेले आहे आणि या ठिकाणी तुमचे 8-8 प्रश्न रद्द होत आहे. म्हणजे ज्या उमेदवाराला प्रश्न येत असला त्यालाही गुण आणि ज्याला प्रश्न येत नसला त्यालाही गुण. या ठिकाणी सर्वांना या 8 प्रश्नांचे गुण मिळणार आहे, 2-2 गुण. तर 16 गुण होतात एकूण. याचा किती मोठा परिणाम हा रिझल्टवर होऊ शकतो. जरी हे वेगवेगळ्या शिफ्टचे प्रश्न असले तरी याचा परिणाम रिझल्टवर आपल्याला दिसेलच किंवा कट ऑफवर सुद्धा दिसून येऊ शकतो. तर पहा, कोणते प्रश्न कोणकोणत्या शिफ्टचे प्रश्न रद्द झालेले आहे त्याचं सुद्धा विवरण यामध्ये देण्यात आलेलं आहे. तर तुमच्या परीक्षेची तारीख पहा अगोदर. 25 ऑक्टोबर 2023 रोजी शिफ्ट 1 या ठिकाणी पहा दिनांक दिलेली आहे. तर 25-25-25 म्हणजे 25 ऑक्टोबर रोजी या 3 शिफ्ट ज्या आहेत, 3 शिफ्ट यामधील एक प्रश्न जो आहे त्याचे पर्याय बदललेले आहेत आणि 2 प्रश्न रद्द करण्यात आले. म्हणजे त्याचे संपूर्ण गुण तुम्हाला मिळालेले आहे. म्हणजे 25 तारखेला जर तुमचा पेपर झाला असेल तर 2 प्रश्न रद्द करण्यात आले तुमच्या आन्सर कीमधील आणि एका प्रश्नाचा पर्याय जो आहे तो बदललेला आहे. त्यानंतर पहा, 26 ऑक्टोबरचा जर विचार केला तर 26 ऑक्टोबरच्या दुसऱ्या शिफ्टमधील पहा 26 ऑक्टोबर शिफ्ट 2, 26 ऑक्टोबर शिफ्ट 2, 26 ऑक्टोबर शिफ्ट 2, 26 ऑक्टोबर शिफ्ट 2 या ठिकाणी
4 प्रश्न आहेत एकूण 26 ऑक्टोबरचे. तर दुसऱ्या शिफ्टमधले पहा, एका प्रश्नाचा पर्याय बदललेला आहे, 2 प्रश्नांना पूर्ण गुण देण्यात आलेले आहे आणि आणखी एका प्रश्नाचा पर्याय बदललेला आहे. म्हणजे 26 ऑक्टोबरच्या दुसऱ्या शिफ्टमधील प्रश्नांचे 2 प्रश्नांचे पर्याय बदलले आणि 2 प्रश्न रद्द करून संपूर्ण गुण तुम्हाला देण्यात आलेले आहेत. त्यानंतर पहा, 27 ऑक्टोबरचा जर 26 ऑक्टोबरचा शिफ्ट तिसऱ्याचा जर विचार केला आपण, तर एक प्रश्न रद्द करून पूर्ण गुण देण्यात आलेले आहे. त्यानंतर 27 ऑक्टोबर शिफ्ट 1 मधील तिन्ही प्रश्न रद्द केले, म्हणजे शिफ्ट 1 मधील 3 प्रश्न रद्द केले आणि उमेदवारांना सर्व गुण दिले. 28 ऑक्टोबरला आन्सर कीमध्ये चेंज करण्यात आला दुसऱ्या शिफ्टमध्ये. तर पहा, एकंदरीतच एवढा आपल्याला बदल दिसतो आणि हा बदल आता उमेदवारांनी ईमेल वगैरे केल्यानंतर केलेला आहे. म्हणजे ते आन्सर की तपासताय की काय करताय हे समजायला मार्ग नाही. इतर डिपार्टमेंटच्या परीक्षा होऊन त्यांचे जॉईनिंगसुद्धा म्हणजे जॉईनिंगवर येऊन ठेपलेले आहेत, त्यांचे रिझल्ट लागलेले आहेत, मेरिट लिस्ट लागलेली आहे, सिलेक्टेड लिस्ट लागलेली आहे आणि नगर परिषदेचं आन्सर कीच चाललंय. तर पाहूया याबाबत आणखी काही अपडेट जर आली तर तुम्हाला कळवूच. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि या तारखेला जर तुम्ही पेपर दिलेला असेल तर तुमच्या आन्सर कीमध्ये चेंज झालेला आहे, तुम्ही लॉग इन करून तुमची आन्सर की चेक करू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.